गारव्यासारखा. आज जो काही मी इथं उभा आहे तो मित्रांमुळे आणि कोंबडीमुळे. मामाच्या गावाला बघितलेल्या भेटलेल्या कोंबडीनं माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. भाऊ, आपण तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की माझ्यासारख्या बेरोजगार तरुणांना पोटभर अन्न आणि जाम पैसा मिळवून देणाऱ्या जोडीला म्हणजे कोंबडा आणि कोंबडीला बेस्ट कपल फॉर ह्युमन बीइंग्स म्हणून घोषित करावं. खरंच सांगतो, UPSC, MPSC, पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा, परदेशात जॉब, IT सेक्टर हे सगळं सगळ्यांनाच जमतं असं नाही. जमतं, पण परिस्थिती नावाची वर्गाची वर्गशिक्षिका जे शिकवते, जे दाखवते, जिकडं वळवते, जे करायला भाग पडते त्या बाईंना साष्टांग नमस्कार. म्हणूनच कुणाला, कुठे, कधी, कशाची किक बसेल, कोणती गोष्ट कुणाला क्लिक होईल सांगता यायचं नाही. दुनियेच्या बाजारात एखाद्यासाठी क्षुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारी असू शकते. कोंबडी. होय, कोंबडीनंच एकाचं आयुष्य बदललं, त्याला बदलायला भाग पाडलं. नेहमीच्या सवयी सुटल्या. कुदळ फावडी जी कधीच हातात धरली नव्हती ती घेतली, हिंजवडी सोडली आणि चांदखेड गाठलं. कसा झाला हा प्रवास जाणून घेऊयात. हा आश्चर्यकारक, रोमांचक, खाच खळग्यांनी भरलेला, कधी निराश हताश करणारा तर कधी समाधान देणारा. शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन स्वागत करीत आहे आदरणीय श्री सौरभ तापकीर यांचं. जय हो, मंगल हो. हॅलो, आवाज येतोय शेवटपर्यंत? तर आपण सगळ्यांनी आता हा माहितीपट दादांचा बघितला. मी सुद्धा दादांच्या फार्मला व्हिजिट केलं होतं. दादा 8वीमध्ये असताना शिव खेरा नावाचे खूप मोठे लेखक आहेत, त्यांचं यू कॅन विन नावाचं म्हणजे तुम्ही जिंकू शकतात नावाचं एक पुस्तक मी वाचलं होतं. आणि त्या पुस्तकात असं वाक्य होतं की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. हे वाक्य मला प्रचंड आवडलं, म्हणजे मनात बसलं. पण हे वाक्याचा नेमका अर्थ किंवा उदाहरण कधी दिसत नव्हतं. पण मुलाखतीच्या अभ्यासाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपल्या फार्मला मी व्हिजिट केलं तेव्हा कळलं की माणसाचं आणि विजेत्यांचं वेगळेपण नेमकं काय असतं. कारण जेव्हा आपल्यासकट सगळेजण कोंबडी आधी की अंडा आधी, म्हणजे आजही शास्त्रज्ञांसकट सगळेजण या प्रश्नामध्ये अडकलेले आहेत. पण या अवलियाने मात्र काय केलं, कोंबडी आणि अंड दोघांना सोबत घेतलं आणि नफा आधी हे तत्व स्वीकारलं. म्हणून नेचर बेस्ड नावाचा एक मोठा ब्रँड हा देशाला, या जगाला मिळाला. आणि आज पुण्यातल्या प्रत्येक घरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये यांच्या गावरान कोंबडीची चव, गावरान अंड्यांची चव ही आवडीने खाल्ली जाते. अशा नेचर बेस्डचे सर्व असलेल्या युवा उद्योजक माननीय सौरभदादा तापकीर, मी या शिवम बलशाली युवा हृदय संमेलनात आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्या परवानगीने मुलाखतीला मी सुरुवात करतो. आता कसं आहे, आपण सौरभदादांना बघितलं की मोठी मर्सिडीज गाडी आली, किंवा याच्यातही आपण बघितलं BMW सोबतचा फोटो. म्हणजे सगळं कसं VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान असं सगळं आपल्याला वाटतंय. पण दादा मला थोडंसं रिवाइंड करायचं आहे. वडापावच्या गाडीवर वडिलांसोबत काम करणारा लहानसा सौरभ, 100-500 रुपयासाठी कधी कधी लोकांचा अपमानही पचवणारा सौरभ आणि त्याचं कुटुंब, ते आज करोडपती युवा उद्योजक. हा प्रवास नेमका कसा घडला आणि आयुष्यात अशी फेज कधी आली की साला आप कुछ तो बडा करके दिखाएंगे? सर्वांना मनापासून पहिलं धन्यवाद की मला इथं आमंत्रित केलं. आणि टॉपिक आजचा इथं शिवम प्रतिष्ठानमध्ये देखील आणि अख्ख्या महाराष्ट्रात देखील आणि तरुणांच्या मनामध्ये आणि जुन्या काळच्या आपल्याला आजीची म्हण आठवली असन आत्ता मी इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना, की हे काय नवीन नाही आहे की माझ्यासाठीच घडलं किंवा माझी VIP लाईफ झाली. की आता आपले काकाजी पण IAS ऑफिसर होते, महाराष्ट्रभर काम करत होते. तर कित्येक जुन्या काळापासून आलेला व्यवसाय आहे आणि त्याला जुनी म्हण आहे की सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल ना. तर ते कुणाला कळालं नाही कळालं, पण मला चांगलं कळालं.
आणि दुसरी गोष्ट ही अशी आहे की भरपूर आता इथं आजी परिवार पण बसलेला आहे वयस्कर, जुनं ते सोनं जे आपण म्हणतो ते. आणि कोंबडी त्यांची सगळ्यात जवळची गोष्ट आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. पण त्या कोंबडीवरती आज समाजामध्ये एक चाकण्यावारी शब्द आहे आपल्यामध्ये, चाकणा म्हणून कोंबडी म्हणजे. तर तिला ते एक म्हणजे कोंबडी पाळतो का. आता मला तर सर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी हे सुरुवात केली तेव्हा मला लोक म्हणायचे की तू हे इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे टाकतोय, तुझ्या संग लग्न तरी कोण करण का, म्हणजे तर नोकरी असली तरच म्हणजे मुलगी देतात वगैरे वगैरे वगैरे. पण ती सगळी गोष्ट न ऐकता आणि एक सरळ मार्गाने चालून 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 आज गावरान कुक्कुटपालन त्याला एक व्यावसायिक स्वरूप दिलं. आणि तुम्ही ते गाणं लावलं होतं आता, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे. तर तुम्हाला अजून एक कौतुकाची गोष्ट असं सांगतो की सर शिशु वर्गातले जे माझे मित्र आहेत तेच आता कंपनीच्या सगळ्या चीफ बॉडी मेंबर आहेत. क्या बात आहे. त्याच्यामुळं कंपनीमध्ये कधी लुबडा लुबडी किंवा म्हणजे जेव्हा आम्हाला 5 रुपये का असतात माहीत नव्हतं तेव्हाची मैत्री आहे. त्याच्यामुळं आणि सगळ्यांना मी एक सुरुवातीलाच व्यवसाय सुरू करताना सांगितलं की माझ्याकडे कोंबडीचा प्लॅन आहे, तुम्हाला माझ्या मागं यायचं असेल तर माझं सगळं ऐकावं लागेल, किंवा ह्याच्यापेक्षा जर मोठं आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीने जर होणार असेल तर आपण सगळं त्या मार्गाने पुढं जाऊ. तर प्रत्येकाने ट्राय केला, प्रत्येकाने मेहनत घेतली, प्रत्येकाचं स्वप्न असतं की मोठं व्हावं म्हणून. पण मी सर्वांना पटवून दिलं आणि सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांना पटवून द्यायला. आणि माझा हा इथं आज कार्यक्रम होतो, असे अनेक कार्यक्रम होतात. मला VIP जीवन म्हणले सर, पण त्याच्या मागची परिस्थिती रात्र जागून काढणं, परत त्या कोंबडीचा अभ्यास करणं. आणि तुमच्यासाठी सांगतो, सर्वांसाठी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असाल ना, आता खेडेगावाला निगडीत प्रत्येक लोक इथं बसले असतात की गावाकडं रोग येतो, रोग येतो आणि गावातले सगळे पक्षी मारतात. ऐकलंय ना, की आपण म्हणतो ए बाई बाबा, वरच्या आळीतल्या बाईला आपण फोन करतो, खालच्या आळीतली बाई, की बाबा माझ्या आळीत रोग आलाय, वरच्या आळीतल्या कोंबड्या विकून टाका वगैरे वगैरे. ऐकलं असेल. ह्याचं मागचं कारण असं आहे की आपण रोग आला म्हणून त्याची मागं पळवाट शोधली आपण, पण त्याच्यावरती ठोस पर्याय आपण शोधला पाहिजे. आणि ह्या आपल्या गावरान कुक्कुटपालनाचं आणि इतर जातीच्या कोंबड्यांचं एक उलटं गणित असं आहे सर की आपली जी कोंबडी आहे ती मोठी व्हायला 6 महिने लागतात. आता जो ओरिजिनल शेतकरी असेल त्याला माहीत असेल, कोंबडा आरवायला चालू करतो 5-6 महिन्यानंतर, आणि कोंबडी अंड्यावरती पण येते 5-6 महिन्यांच्या पुढंच. तवर तिला आपण तलंग वगैरे म्हणतो, गावाकडचा शब्द आहे. पण ह्या कोंबडीच्या रोगराईवरती कुणीही, कोणत्याही कंपनीनी, कोणत्याही संस्थेनी कुणीच अभ्यास नाही केला, कारण ह्याला वेळ लागतो वाढायला. आणि लोकसंख्या आता 2025ची मागच्या वर्षीची लोकसंख्या 145 कोटी लोकसंख्या आहे. आणि त्या 145 कोटी लोकसंख्येमधून 108 कोटी ही नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत. आणि हा जर गावरान कुक्कुटपालन जो व्यवसाय आहे सर, हा अन्न, वस्त्र, निवारा, ज्या आपल्या 3 मूलभूत गरजा आहेत ना, या अन्न, वस्त्र, निवारा. आता तुम्हाला अजून एक कामाची पावती अशी सांगतो सर, लॉकडाऊन आलं होतं, भले भले धंदे बंद पडले होते, पण आपला जो गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे हा अत्यावश्यक सेवामध्ये येतो. हा कधीच बंद पडता कामाचा संबंधच नाही आहे. म्हणजे अन्न, वस्त्र ह्या मूलभूत गरजा तर आहेच, पण त्या अन्न टॉपिकमध्ये पण एक महत्त्वाचा टॉपिक आपण लॉकडाऊनमध्ये बघितला, अत्यावश्यक सेवा. त्याच्यामध्ये आपल्याला लायसन आहे ना, तुमचा व्यवसाय चालू द्या म्हणून. आणि जे अंडे का फंडा मागाशी गाणं पण ऐकलं आपण, गव्हर्नमेंट स्वतः ह्याची मार्केटिंग करतं, संडे हो या मंडे रोज खावा अंडे. कारण ह्याच्यावरती कितीतरी कोटी रुपयाची उलाढाल रोजची चालू आहे. तर अशा सर्व गोष्टी म्हणजे आणि तुम्ही मला बोलताना आता बघत असाल की टॉपिक आपला गावरान कोंबडीचा आहे, पण मी इथं जो बसलोय सर, याच्या मागचं एक सर्वात मोठं कारण असं आहे, ते मित्र तर आहेच, कंपनी तर आहेच, पण आपण सर्व व्यावसायिक माणूस म्हटलं की सर्व बाजूनी परिपक्व पाहिजे. त्याला जनरल नॉलेज पाहिजे, त्याला भारतात काय चाललंय, आपल्या महाराष्ट्र राज्यात काय चाललंय, हे सगळ्याचं नॉलेज पाहिजे. नाही तर उठला झोपला गेला आला, ही जर थोडीशी पद्धत आपल्याला बदलावी लागेल. आणि कोणतंच काम छोटं नसतं. आता माझंच उदाहरण बघा, कोंबडीला मी कुठपर्यंत नेऊन ठेवलं. तुम्हाला तरी वाटलं होतं का कधी मांडी घालून बसायची वेळी कोंबडीचं ऐकायला? क्या बात आहे. दादा, काही मुलाखती किंवा काही याच्यांमध्ये असं ऐकलेलं आहे मी की अगदी आपण वडापावच्या गाडीवर काम करत होते किंवा डिलिव्हरी बॉय म्हणून पण काम करत होते. आणि असं एका पिक्चरमधलाच डायलॉग आहे, कारण आता आजकाल कसं आहे, पुस्तकांपेक्षा पिक्चर जास्त बघितले जातात.
तर ते असं म्हणतात की बडा बिझनेस करना है तो बडा पैसा नाही बडी आयडिया होनी चाहिए. मग या म्हणजे तुमचं जे काही वडापावच्या गाडीवर व्यवसाय करण्याचं लहानपणापासून पाहणं असेल, नंतर तुम्ही जे काही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणं असेल, याच्यातून कुठेतरी या व्यवसायाची आयडिया आली किंवा काय असं काही आहे? नाही सर, तिथून फक्त सर एकच गोष्ट झाली, तिथं भरपूर मात जिरला. आणि तिथं एवढंच कळालं की म्हणजे तिथं सर एक म्हणतो ना आपण, आग लागली पाहिजे. रॉकेटला जवळ खालून आग लागत नाही त्यावर ते उंच उडत नाही. आणि त्या रस्त्यावरती थांबून वडापाव विकला, भरपूर लोक वडापाव विकत असतील, बघतो आपण, आपले मित्र असतात, जवळचे असतात, किंवा स्वतः पण आपण करत असन. रोडवरती थांबल्यानंतर सर लायकी कळते की काय लायकी असते म्हणून माणसाची. म्हणजे मी माझ्या बापाला लोकांनी म्हणजे, एक आपला कोणतरी आला फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओला, हे 2 गाड्या फेमस आहेत माहीत असेल आपल्याला. तर त्या 2 गाड्यावाल्या जरा म्हणजे प्रकार वेगळा आहे त्याच्यामध्ये. तर ते लोक आली, जर गार वडापाव जर दिला, ए तुला कळत नाही का, म्हणजे बापाला मी म्हणजे लोकांनी बापाला शिवाय दिलं मी ऐकलेलं आहे. आणि हे गाड्या घोड्या मोठं राहणं, VIP राहणं, तुम्ही जे म्हणले सर, त्याच्यामधून मला फक्त आता त्यांना मारून तर आपण एवढं मोठं नाही की मारामारी करत बसणं, पण एवढं तर दाखवून द्यायचं होतं मला की ह्या कोंबडीमधून पण आपण भल्या भल्या मोठ्या मोठ्या लोकांसारखं राहू शकतो, वागू शकतो कोंबडीमुळं. दुसरं काय नाही आपल्याकडं, कोंबडी. दादा, वडिलांच्या बद्दलचा अगदी भावनिक किस्सा आता आपण सांगितला की अगदी लोक हेटाळणी करतात आणि आपल्याकडे कायमच व्यवसायानुसार माणसाला कायम किंमत दिली जाते, अशी सगळी परिस्थिती आहे. पण आता मी असंही ऐकलंय की त्याच वडिलांसाठी एका मुलाने हेलिकॉप्टर बुक केलंय म्हणे. खरं आहे का? हो सर, नक्की खरं आहे. आणि त्याच्या मागचं एकच कारण आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं आता सर, शेतकऱ्यांसंग काम करत असताना सगळी इंडस्ट्री मी तुम्हाला म्हणलं सर ब्लँक आहे. कारण आणि आपण गावरान कुकुड म्हणजे कुक्कुटपालनामधला म्हणजे आपण आता प्रत्येकाच्या, आपण बघतो ना फोन वगैरे असतात आपल्या हातात, सॅमसंगचा फोन, ह्याचा फोन, त्याचा फोन. आता सर एक फेमस आयफोन माहिती ना, ॲपलचा फोन म्हणजे मोठा. तसं कुक्कुटपालनाच्या इंडस्ट्रीमधलं माझा शब्द लक्षात ठेवा, प्रत्येकाला लक्षात राहील मी इथं बोललेलो. अजून थोड्या दिवसांनी माणसं मरत चाललेत लवकर, लग्न झालं 5-5 वर्ष मुलं होत नाही आहेत. आता आपल्याला असं बोललं की हसायला येतं, पण त्याच्या आपल्यावरती आल्यानंतर कळन हसायचं का नाही हसायचं ते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजून एक सांगतो, आत्ता माझ्या कानावरती आली होती, तर छोट्या छोट्या मुली पण भरपूर आहेत. 4थीच्या 5वीच्या मुलीला सर पिरियड्स आहेत, 4थीच्या 5वीच्या. ह्या हसायचा गोष्ट थोडी आहे. ज्या बापाच्या मुलीला येत असेल त्याला कळत असेल ना काय प्रॉब्लेम आहे काय नाही. केस टक्कल पडतोय, स्किनचे प्रॉब्लेम, कॅन्सर, हार्मोनल चेंजेस होतात. ते हार्मोनल चेंजेस म्हणजे, आता हा इंग्लिश शब्द आहे पण मी मराठी भाषेत आपल्या रांगड्या भाषेत सांगतो की त्याच्यामध्ये मुलाला आपण मुलगा आहे तो हा विसरत चाललाय, मुलीला आपण मुलगी आहे हे विसरत चाललंय. त्याच्यामुळं सगळं उलटं पालटं होत चाललंय. त्याच्यामुळं कुठंतरी आपल्याला सुधारलं पाहिजे. आणि ह्या चिकन इंडस्ट्री याला सगळ्यात मोठी कारणीभूत आहे. कारण आपण जो पक्षी खातो तो कसा वाढवलाय, आता इथं बऱ्याच जणांचे नातेवाईक म्हणा किंवा आपल्या संबंधात म्हणा कुक्कुटपालन करत असतील, पण त्यांना किती प्रकारचं केमिकल चालू आहे. आणि आपण ते खातो ह्यासाठी, जसं आपण आतापर्यंत खात आलोय सर तसं आपण बनतो. तर आपला माणसाचा जो DNA तयार झालेला आहे हा खाण्यावरती तयार झालेला आहे. पृथ्वीतलावरती सगळ्यात हुशार प्राणी आता माणूस आहे. आपण जेवढं खातो तेवढं सगळ्यात जास्त त्याची ताकद आपल्या मेंदूला गेली आणि त्याच्यामुळं पृथ्वीतलावरती सगळ्यात मोठा विचार करणारा माणूस बनलेला आहे आज. पण आपलं हल्ली किती वर्षापासून आता जेवण बदलत चाललंय. आणि जी कोंबडी बाहेर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंचा सामना करते, व्यायाम केल्याशिवाय ती कोंबडी खात नाही. व्यायाम केल्याशिवाय म्हणजे काय, आपण बघत असतो आपल्या घरात वाडी असते, आपल्या घरात 2-2 गाया आणि सगळ्या गायांचं शेण आपण एकत्र करतो, त्याला उकिरडा असे म्हणतात. बरोबर ना आजी, बरोबर आहे का? उकिरडा. त्या उकिरड्यावरती आपण कोंबड्या सकाळच्या सोडतो, त्या चरायला जातात, चरायला सोडल्या. पण आता उकिरडे राहिलेत का पहिल्यासारखे? ड्रेनेज लाईन झाल्या ना आता सगळ्या, उकिरडे राहिले नाही. आणि त्याच्यामुळे आता अजून एक सर म्हण पडली, गावरान कुक्कुटपालन कोंबडीले कमी अंडं देते. आता मी जर असं, मला जे जे म्हणतात कमी अंडं देते, तसं तुम्हाला कोंबडीला किती ग्राम खाद्य लागतं रोजचं माहिती का हो? तिला किती ml रोजचं पाणी लागतं, किती आपण तिला रोजचं खाद्य दिलं पाहिजे, तिला कोणतं व्हॅक्सिन केलं पाहिजे. आता लॉकडाऊनमध्ये माणसं मेली तर ती कोंबडी 1-2 किलोची फक्त. आपली प्युअर गावरान कोंबडी 1-1.5 किलो पण व्यवस्थित भरत नाही. व्यवस्थित अंड्यांची आज क्षमता कमी झालेली आहे, कारण तिच्यावरती कामच नाही ना. नुसत्या सोडल्या बंद केल्या, सोडल्या बंद केल्या, सोडल्या बंद केल्या. त्यावर अभ्यास,
त्याचं लसीकरण आणि जेवढी पण संस्था, आता तुम्ही एक साधा विचार करा ना, प्युअर गावरान कुक्कुट पालण्यासाठीचं औषध भेटतं का कुठं? कोणत्या मेडिकलमध्ये भेटतं की बाबा आम्ही प्युअर गावरानच्या पक्षाच्या तुलनेने औषध बनवलेलं आहे? मी असं प्युअर गावरान हा शब्द मी का वापरतोय, कारण मी मगाशी सांगितलं आपला पक्षी 6 महिन्याचा आहे. बॉयलर पक्षाची बॅच 35 दिवसात निघते, बरोबर ना? माहीत असेल ना तुम्हाला. 35 दिवस कुठं 6 महिने कुठं, म्हणजे 180 दिवस. तर त्या पक्ष्यांची औषधं, त्या पक्ष्यांचं खाद्य, त्या पक्ष्यांचे डॉक्टर, त्या पक्ष्यांचे व्हॅक्सिनेशन वापरून आपण प्युअर गावरान मोठं करू शकतो का गावातला शेतकरी? बरं, जे लसीकरण बनवले दादा, त्याची पण अशी गोष्ट आहे, ते सगळं एक बिझनेस माइंडने बनलेलं आहे. आपल्या 100 पक्ष्यांची 10 पक्षांची, आता घरगुती शेतकरी काय मोठं थोडी करतो, छोटं करतो. तर त्याला इथं मेडिकलची पण सुविधा नाही आहे. एखाद्या शेतकऱ्याला कोंबडीचं औषध घ्यायचं जायचं म्हणलं तर 100-50 किलोमीटर जायला लागते. त्याच्यात तो म्हणतो कोंबडी मिलेली परवडन, कापून खाल्लेली परवडन, आणि ती वाढणारच नाही पुढं. त्याच्यामुळं त्या गोष्टीवरती काम पूर्णपणे बंद झालेलं आहे. आज अख्खा महाराष्ट्र उलथा पालथा केला तरी एक 10,000 पण प्युअर गावरान पक्षी सापडणार नाही. सापडतील का? माझ्याकडे 1 कोटी पक्षी आहेत आता. क्या बात है. तर आता परत थोडंसं मागे येतो. कारण काय होतं की आता मगाशी तुम्ही जेव्हा एंट्री करत होते तेव्हा तुमचा उल्लेख प्राध्यापक सौरभ तापकीर असा झाला. म्हणजे तो आमच्याकडे येणारा क्राऊड असेल त्यानुसार होत असतो. पण प्रत्येक आईवडिलांना वाटतं की शिकण्याच्या वयात पोरांना शिकलं पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर बनलं पाहिजे, नाही काय तर MPSC, UPSC केली पाहिजे. कारण तुम्ही पण अगदी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहात. मग घरच्यांना कधी, म्हणजे घरच्यांनी कधी तुम्हाला असं प्रेशराईज केलं की बाबा काय कोंबड्या ना अंडे, लोक काय म्हणतील, कशाला काय हे, असं काही म्हणजे अनुभव आहे? कोणी काही टोमणे मारले किंवा काय त्या सगळ्या गोष्टींचा? म्हणजे सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी माझ्या मित्रांना पण आणि तुम्हाला पण आता बसलेल्यांना प्रत्येकाला सांगतो की सर्वात पहिलं व्यवसायामध्ये पडत असताना सगळ्यात पहिलं आपल्या आईवडिलांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपली कधी पण लक्षात ठेवा, मरतपर्यंत सगळ्यात जवळची बँक, 24 तास चालू असणारी बँक आपले आईवडील आहेत. तर आपण जे करणार आहे तर ते त्यांना आपल्याला समजावता आलं पाहिजे. आता मी त्याच्यावरती पण लय जणांचं ऐकलं, माझे आईबाप ऐकतच नाही. तुझे कुठानेच तेवढेत कसे काय ऐकतील? तर ते पण एक गोष्ट नडती. आणि जवळ आईबाप आणि मुलाचं नातं एक आपल्या जेवला का आणि झोपला का ह्याच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक नातं जेव्हा चालू होणार तेव्हा मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये सौरभ तापकीर 100% तयार होऊ शकतो. क्या बात है, क्या बात है. आता ज्यावेळेस या मुलाखतीच्या अभ्यासासाठी मी आपल्या पोल्ट्री फार्मला भेट दिली त्यावेळेस मी बघितलं की सुरुवातीला म्हणे तुमच्याकडे काही विशेष भांडवल नव्हतं. अगदी जुने पत्रे, तेलाचे वापरलेले डबे किंवा बांबू वगैरे असं काहीतरी वापरून एक जुगाड आपलं फार्म आपण उभारलं होतं. नेमकं आज नवीन जे काही तरुण व्यवसायात येऊ पाहतात त्यांची परिस्थिती अशी झाली दादा की शेती करायला गेलं तर परवडत नाही, धंदा करायचा म्हणला तर भांडवल नाही, आणि नोकऱ्या मागायला गेलं तर भरत्या नाही. मग अशा परिस्थितीत कमी भांडवलातही एवढा मोठा उद्योग उभा राहू शकतो याची प्रेरणा कशी द्याल, म्हणजे काय सांगाल? आता मी तुम्हाला एक छोटा गुणाकार आणि छोटं सत्य घटना सांगतो. एक घरी गेल्यानंतर ना माझ्यासाठी, म्हणजे मी एवढ्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला काय कोण मानत असं येतं. बऱ्याच वर्षापासून मी यूट्यूब इंस्टाग्रामला आहे, चड्डीवरती असल्यापासून, बरोबर ना? भरपूर जण मला बघत पण असतील इंस्टाग्रामला इकडे तिकडं. मला दाढी पण होती तेव्हापासून मी त्या कोंबड्यांमध्ये फिरतोय. मी एक तुम्हाला गणित सांगतो आणि दादांचं उत्तर पण देतो. आपल्या प्युअर गावरान कोंबडी जो हा पक्षी ना, हा कोणी तयार केलेला पक्षी नाही आहे, हा नैसर्गिक आलेला आहे. एवढं तर मान्य करता? ती जात आपण बनवलेली आहे का? पारंपरिक आलेली आहे. दुसरी गोष्ट, तो जंगलातला पक्षी येतो, जंगलातला. आणि तुम्हाला सांगतो कोंबड्या पाळायला सुरुवात काय झाली, आता इथं आजी पण बसले त्यांना पण सांगता येणार नाही उत्तर, पण मी जुना अभ्यासापासून तर आपल्या कलियुगाचापर्यंत अभ्यास, सगळा अभ्यास करून बसलेलो आहे. त्याचं कोंबडीचा, बरं का, मला बाकीचं कोणतं नॉलेज नाही, कोंबडीचं सांगतो मी. आणि मला कोंबडीमुळे एवढं तर कळालं की बाकीचं कशात पडायची गरज पण नाही आहे आपल्याला. तर मी एक गोष्ट सांगतो की गावरान कोंबडी ही जंगलातून आलेली आहे. आणि कित्येक ठिकाणी पण आता शेतकरी जो ओरिजिनल आहे तो सांगत असेल, नुसतं साधंबारा नाव असलेला नाही. ओरिजिनल शेतकरी जो कोंबड्यांच्यात, गायांच्यात, वावरात, बोरीपाशी, मोटरीपाशी फिरतो, तो शेतकरी ओरिजिनल. गावरान कोंबडी रात्रीचं पक्षाला दिसत नाही, 5-6 वाजल्यानंतर पक्षाला दिसत नाही. म्हणून पक्षी सूर्य मावळ्याच्या आधी कोंबडी कुठं असती? घरात.
तिची आणि तुम्ही एक अजून अभ्यास केला का? आपलं जुनं ते सोनंच आहे आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. आपली कोंबडी आपली गावरान गाय, हा गावरान, जर्सी नाही, गावरान. ती आपण चरायला सोडतो, आपण परत त्याची दोरी उघडतो, ती परत गोठ्यामध्ये येते. तिला सांगायला लागतं का तुझी जागा ही आहे, तिची जागा ती आहे? आपापल्या जागेशिवाय ते शिस्त पाळतात का नाही? गावरान जनावर बरं का फक्त, बाकीचे नाही. प्युअर गावरान पक्षी पण जो ओरिजिनल शेतकरी आहे, तो सांगू शकतो सर की प्युअर गावरान कोंबड्या दिवसभर कुठं बी चरू द्या, शेवटी फिरून फिरून आपल्या घरात येते आणि आपल्याच जागेवर बसते. हा सर, म्हणजे जर कोंबडीला 10 कोंबड्या आपल्या घरात आहेत, एक आपला असा एक रॉड आहे गायांच्या बियांच्या वरती असं ना आपला कांदे बिंदे लटकवायला, तो रॉड, त्याच्यावर जास्त करून कोंबड्या बसतात. शेतकऱ्यांच्या घरात बसतात का नाही? तर तिथं ज्या कोंबड्यावरती बसतात, पहिला कोंबडा नंतर कोंबडी, त्यांचा काय बसायचा एक क्रम ठरलेला असन, त्या पक्षाला कापतपर्यंत तो पक्षी तिथंच बसतो, त्याची जागा सोडत नाही, शिस्त. आणि त्या दुसरी गोष्ट सांगतो सर की अजून पण ज्याच्या घरात घर पण नाही व्यवस्थित, त्याच्यापाशी जर कोंबड्या आहेत, तर त्या कोंबड्या आपल्या घराच्या जवळच्या झाडावर राहतात का नाही राहत? झाडावर राहतात का नाही कोंबड्या? मग त्याला अनुसरून सर मी ते केलेलं आहे. शेडमध्ये बांबू, आता झाड कुठून लावायचं आपल्या शेडमध्ये? तर मी बांबू लावलेले आहेत. त्याच्यानंतर अंडं घालायला कोंबडीला अंधारी जागा लागते. उजेड असलं की आता आजी लोकांना माहीत असेल, कोंबडी अंडं गाळते. म्हणजे काय? कोंबडीच्या पोटात अंडं जरी तयार झालं आणि तिला अंडं घालायची जागा जरी सुरक्षित नसेल वाटत, तरी कोंबडी अंडं देत नाही. म्हणून तुम्ही कित्येक वेळा बघितलं असेल आपल्या घरामध्ये, जुन्या घरांमध्ये देवळी असायची, देवळी, दिवा लावायची जागा, बरोबर? त्यात कोंबड्या जाऊन अंडी घालतात का नाही? आजी माहिती का नाही? तर त्या देवळीमध्ये घालायचं कारण काय आहे? त्या देवळीला चारी बाजूनी पॅक आहे आणि अंधारी जागा आहे. कारण तो आपण विसरून गेलोय, तो पक्षी आहे ना, तो पण एक, त्याला घरटं पाहिजे, तो घरटं तयार करू नाही शकत. मग तो देवळी पकड, हे पकड. आणि ते तेलाचा जो डबा तुम्ही जो उल्लेख केला सर, तो मला ते नातं झालंय वडापावच्या गाडीपासून. वडापावच्या गाडीला तेलचा डबा, तेल ओतलं तरी तेल डबा भांगरवाल्याला विकायच्या ऐवजी मी तो वरतून कापला आणि शेडमध्ये लावला. त्याच्यामध्ये कोंबड्या अंडी घालतात, दिवसभर बाहेर खेळतात. आणि तुम्हाला मी एक गणित सांगतो, आपल्याकडं 100 पक्षी समजा. किती पक्षी आहेत आपल्याकडं? 100. खेडेगावातल्या प्रत्येक जणांना माहीत असेल, कोंबडी पिल्लं काढती वर्षातून 2दा 3दा. एकदा 10 पिल्लं तर आरामशीर काढते कोंबडी, बरोबर? तर मी म्हणतो वर्षाला 2दाच पिल्लं काढली, किती झाली पिल्लं एका कोंबडीची? 20 पिल्लं झाली. मी म्हणतो नाही, आपल्याला अक्कल नाही, नॉलेज नाही, त्यातली निम्मीच जगू द्या. 10 जरी जगले तरी 100 पक्ष्यांचे 1000 पक्षी तयार होतात का नाही? वर्षाला म्हणतोय बरं का मी. 1000 पक्षी तयार झाले, एक पक्षी 500 रुपयाला जरी गेला तरी 1000 गुणिले 500 रुपये किती होतात? खूप मोठा आकडा दादा हा तयार होतो, लगेच गुणाकार वाढतो. आता फिरून फिरून राहिली गोष्ट एकच की त्यातला पक्षी जगवायचं नॉलेज पाहिजे. मग उन्हाळ्यामध्ये काय कोंबडीला रोग येतात, पावसाळ्यात काय येतात, थंडीमध्ये काय येतात, पाणी किती टेम्परेचर दिलं पाहिजे, पाण्यामध्ये किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत ना, अल्कलाईन, न्यूट्रल, ॲसिडिक. पक्ष्यांना कोणतं पाणी लागतं त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपलं पाण्याचा pH किती त्याचा अभ्यास केला पाहिजे. पाण्याचा TDS किती त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा लय कुठं नाहीत. गुणाकार BMW मर्सिडीज 100% येऊ शकते, त्याच्यात काहीच वाद नाही. हे नॉलेजचं काय? ह्याचा थोडासा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि सोन्याचा अंडी देणारी कोंबडी हा मी म्हण शोधून नाही काढली, माझा व्यवसाय म्हणून जुनी म्हण आहे. त्याच्या मागचं कारण हे की हा गुणाकार दरवर्षी 10 पटीने वाढू शकतो. म्हणजे 100चे तर 1000 होऊ शकतात, 1000 तर 10,000 होऊ शकतात. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूयात की दादा गावरान कुक्कुटपालनातला रँचो आहे. त्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि या प्रयोगातून स्वतःचा व्यवसाय वाढवलेला आहे. पण दादा मला आहे ना, काय झालं, माझा पण स्टार्टअप आहे छोटा, पण तो आमचा राजकारणाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीत थोडंसं राजकारणाचा सेन्स येत राहतो. तर विषय असा आहे की तुम्ही जेव्हा कोंबडीचं सांगत होते की ती सकाळी बाहेर पडली तरी संध्याकाळी एका जागेवर येते, बरं झालं कोंबड्यांमध्ये राजकारण नाही, नाही तर त्यांनाही पक्ष बदल रात्री तिकीट नाही भेटलं म्हणून इकडे तिकडे जावं नाही लागलं. सर, कोंबड्यांची राजकारणाची तुलना करू नका, मला तरी राग येईल त्याचा. म्हणजे या स्तराला जर देशाच्या धोरणकर्त्यांची अवस्था झाली असेल की कोंबडीसोबत सुद्धा त्यांची तुलना करू नये, तर पुढचा काळ हा प्रचंड अवघड आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मला एकच म्हणायचं सर, आता मी असा मुलगा आहे, माझ्या फॉर्मवरती आलं तिथं सगळं आहे, माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळंच आहे.
मी सगळं ओपन ठेवलेलं आहे. कारण साधा विषय, माझा व्यवसाय जर मी कसा करतो, काय होतं, जर लोकांना दिसत नाही तर लोक माझ्या संग येणार कसे काय? आणि बरोबर. एवढं तर मान्य करावं लागेल, उगवत्या सूर्याला नमस्कार आहे. बाकीचं कुणाला काय घेणं देणं नाही पडलेलं. पैशा पुढं कोणी टिकत नाही, काय चाललंय काय नाही मला माहिती आहे. मी असा मुलगा आहे, मी ठामपणे सांगतोय सगळ्यांपुढं. कुणाला रेकॉर्डिंग करायचं रेकॉर्डिंग पण करून घ्या. सौरभ तापकीर असा एकमेव मी आहे. अजून किती असतील मला माहीत नाही, पण मी सांगतो एकमेव काय, मी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटचं एकही योजनेचा लाभ न घेणारा शेतकरी आहे. क्या बात आहे. दुसरी गोष्ट, मी आतापर्यंत शासनाच्या दारात कधी गेलो नाही. तिसरी गोष्ट, अहो दादा शेतकऱ्यांची हालत एवढी बेकार आहे, मला एकाच गोष्टीचा एवढा राग येतो, त्या शेतकऱ्याला कुणी विचारायला पण जात नाही की बाबा तुझा हा पदार्थ तयार कर. समजा आता हा पदार्थ शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे, आता त्याला काहीतरी खर्च होतो ना, तर त्या शेतकऱ्याला किती रुपये बाबा तुला खर्च झालेला आहे हे पण कोणी विचारत नाही. आणि ही मनाने पेपर रेट ठरवतात, हे मनाने ठरवतात ह्यांचा, म्हणजे मला ते गाडी थोडीशी वेगळी जाते माझी पण ही सत्य परिस्थिती आहे. तरी आहे ना? मी दादा मध्येच थोडं थांबवतो. तुमच्या कोंबडीला आणि तुम्हाला सॉरी म्हणतो, कारण राजकारणाची तुलना झाली. तर आपण पुढचा प्रश्न असा आहे माझा, की मी काही व्हिडिओज आपले बघत असतो. कारण नमस्कार दादा, मी सौरभ तापकीर, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो, म्हणजे माझा टॅगलाईन पण पार्ट आहे. तर ह्या व्हिडिओजमध्ये मी असं बघितलं की आपण काही कोंबड्यांना हळद पाजतोय, कधीतरी लसूण असतंय, किंवा आपण ज्याला म्हणूयात की त्यांच्यासाठी आपण ताक पण पाजतो. काय विषय हा, म्हणजे काय असतं हे? आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मी. आता हे आपल्या जुन्या लोकांनीच आपलं शिकवलेलं आहे. हे कुक्कुटपालनाचा अभ्यास करत असताना म्हणलं हे आपल्याला मोठं करायचंय, कुठंतरी शिकलं पाहिजे. आणि इथं मला पुस्तक कामाला नाही आलं, इथं मला मी अजूनही सांगतो माझ्याकडं गावरान कुक्कुटपालन केलेलं सर्टिफिकेट पण नाही आहे की मी प्रशिक्षण घेतलंय म्हणून. आता मीच देतोय प्रशिक्षण सगळ्यांना, पण माझ्याकडं कसलाही कागद नाही. आणि कागदावरती असण्यापेक्षा आणि डिग्री असण्यापेक्षा आपल्याला वैयक्तिक नॉलेज पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आणि त्याला काही काही गोष्टींना जुन्या लोकांच्या आपण ऐकल्याच पाहिजे. काही मी पण सगळ्यांना ऐकत, पण काही ऐकल्या पाहिजे. आता जुन्या लोकांनी सांगितलंय उन्हाळा आला की चिंचेचं पाणी कोंबड्यांना पाजा. आता जी आजी व्यवस्थित सकाळी उठून जिला काळजी असेल तिने पाहिजे, तिच्या कोंबड्या उन्हाळ्यात मरत नाही. आपल्या घरी उन्हाळ्याच्या टायमिंगला कोंबडीला घामग्रंथी नसतात सर, कोंबडीला घाम येत नाही, कोंबडीला घामग्रंथी नसती. मग ती ऊर्जा जी उष्णता असते ती साचून ठेवती. ती उष्णतेचा वापर कोंबडी जेव्हा खाती, तिला दात नाही, जेव्हा तिच्या पोटामध्ये गिजरडं असतं त्याच्यामुळे जाती ते गरमीनी. तुम्ही जुन्या लोकांकडे ऐकलं पण असेल, कोंबडी सोन्याचं पण पाणी करू शकते. म्हणजे याचा अर्थ काय, कोंबडी तेवढी उष्ण आहे कोंबडी. आणि ती त्या उष्णतेचा वापर पिल्लं उबवायला, अंड्यातून पिल्लू बाहेर काढायला, पिल्लं निघाल्यानंतर त्यांना गरमी द्यायला उष्णता कोंबडी वापरते, बरोबर. तर उन्हाळ्यामध्ये कोंबडीला सावली पाहिजे, म्हणून मी माझा प्रकल्प जर कोण बघायला आलं किंवा यूट्यूबला बघितलं असेल, माझ्या शेवग्याच्या बाग आहेत सर. आता कोंबडीला अंडा देऊन देऊन कॅल्शियमची पोटात मात्रा कमी होती. कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यानंतर आपण तांबाखूचा चुना जो असतो ना खायचा, महिन्यातून कोंबड्यांना एक टाईम तरी कोंबड्यांच्या पाण्यामध्ये दिला पाहिजे. त्याच्यानंतर हळदीचं पाणी, त्याच्याने ह्युमिनिटी पॉवर वाढते. ताकामुळे कॅल्शियम वाढतं, शेवग्याचा पाला खाल्ल्यामुळे पण कॅल्शियम वाढतं. आणि रोगप्रतिकारशक्ती ज्या माणसाची चांगली राहणार आहे, रोगप्रतिकारशक्ती ज्या प्राण्याची चांगली राहणार आहे, त्याला किती पण रोग येऊ दे जाऊ दे, त्याला काही होणार नाही. आणि ते सगळं रोगप्रतिकारासाठी आणि मी 10 वेळा सांगितलेलं आहे व्यवसाय करणारे कोंबडीच्या क्षेत्रामध्ये की रोग आल्यानंतर कुणीही काही करू शकत नाही, पण रोग येऊ नये म्हणून आपण भरपूर गोष्टी करू शकतो. तर त्याला एक थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. मी म्हणजे एका गोष्टीने खूप भारावून गेलो. ज्यावेळेस आपल्या फार्मला व्हिजिट केलं त्यावेळेस एक दादा मला टूर देत होता सगळ्या फार्मची, आणि त्यावेळेस मी बघितलं की कोंबड्यांसाठी क्वारंटाईन सेंटर केलं आहे आपण. हो, म्हणजे कोंबड्यांमध्ये रोग पसरू नये. म्हणजे तुम्ही विचार करा, दादाचा व्यवसाय हा कोविड काळाच्या आधी सुरू झालेला आहे तसा. म्हणजे ज्या काळामध्ये क्वारंटाईनची संकल्पना सरकारला पण सुचलेली नव्हती, त्या काळात ह्या माणसाने कोंबड्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा केली आहे. हे या माणसाचं सगळ्यात मोठं यश आहे. म्हणजे व्यवसाय करायचा फक्त नफ्यासाठी नसतो, तर तो व्यवसाय जगवण्याची तळमळ असली पाहिजे, आणि ती दादाच्या बोलण्यातून दिसते. दादा, आत्ताच तुम्ही उल्लेख केला शेतकऱ्यांच्या संदर्भात की त्याने स्वतःने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आहे. तसं आसमानी सोबतच्या युद्धात जिंकायचं आणि सुलतानीच्या तहात मात्र हरून जायचं, ही आजच्या शेतकऱ्याची फार वाईट परिस्थिती आहे. आणि याच्या सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं की मध्ये जो दलाल आहे तो त्याची पिळवणूक करत असतो, आणि अजून काही कारणं असू शकतात. पण मला हे सांगा की तुम्ही ज्या वेळेस व्यवसाय सुरू केला
आणि त्यानंतर थेट पुण्यातल्या 12,000 ग्राहकांशी तुम्ही झिरो कॉस्ट मार्केटिंगचं मॉडेल कसं उभं केलं? म्हणजे नेमकं काय संकल्पना होती ती? म्हणजे सर तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की मी डिलिव्हरी बॉयचं काम करत होतो. प्रत्येकाला माहीत पण असतील आपले ज्ञानेश्वर बोडके ऑर्गॅनिक फार्म ऐकला असेल तुम्ही. त्यांचं मॉडेल आहे की शेतकरी टू डायरेक्ट ग्राहक. तर त्यांच्याकडे सर मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होतो आणि त्यांचं क्षेत्र जे होतं ते ऑर्गॅनिक भाजीपाला ते तयार करून विकतात. तर ते जे भाजीपाला ज्यांना मी डिलिव्हरी घेऊन जायचो तर ते ऑर्गॅनिक भाजीपाला खाणारे कस्टमर होते. आणि त्याच्यामधले मग काय काय शॉकिंग होते ना की नॉन व्हेज भेटेल का ऑर्गॅनिक. मग तिथून पुढं मग ते सगळ्या गोष्टी मार्केटिंगच्या माझ्या सुरू झाल्या आणि नशीबवान मी की मला पुणे आणि मुंबई जवळ भेटलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की व्यवसाय करत असताना आपण लोकांना पटवता आलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणले सर की आणि मला एक त्या गोष्टीचा एक राग येतो. आता तुम्ही सर आता काय म्हणले दलाल दलाल वगैरे वगैरे वगैरे. आता दलालाशिवाय चालू पण नाही शकत आणि दलालाला आपण नाव पण ठेवतो. म्हणजे मला एवढा गोष्टी राग येतो की नाचता येत नाही अंगण वाकडं. आता माझंच उदाहरण घ्या. मी अजिबात कंप्लेंट नाही केली ना की अशी आता माझ्या पोल्ट्री फार्मच्या इंडस्ट्रीमध्ये सर एवढं वाईट गोष्ट आहे. तुम्ही जे कुक्कुटपालन करत असतात त्यांना विचारा. कोंबडीचा रेट पेपर रेट आहे सर, पेपर रेट. म्हणजे इकडं काय चाललंय आपल्या घरात ते गेलं उडत. त्यांचा पेपर रेट येतो. मी किती अनेक वर्ष झाले मी त्याला शोधतोय की कोण रेट ठरवते बाबा. मला तो पण भेटाना. आणि म्हणून सर ह्याच्यामध्ये एकच आहे कलियुगातलं एक मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. कलियुगामध्ये जर आपल्याला राहायचं असेल टिकायचं असेल तर एकी हेच आपलं बळ आहे. नाही तर आपल्याला कारण तुम्ही बघू शकता आता आता राजकारण्यांचं हे बोलतात म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये घुसतो. आता मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण एक गोष्ट सांगतो की आपण सगळं तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या हातांच्या लोकांच्यामध्ये सगळं चाललेलं आहे. त्यांची पण ती कला आहे. त्यांना पण नावं ठेवून काय जमणार नाही. आता आपल्याला मस्तीत आपण बी करून दाखवलं पाहिजे. मग त्याला पण मान सन्मान आहे. पण ते त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती आणि त्यांना ते दिसत नसेल कारण ते खूप हवेत आहेत. जमिनीवरची माणसं ह्याच्यामध्ये पिसून चाललेली आहेत. मोठे लोक मोठे होणार आहेत, गरीब लोक गरीब राहणार आहे. त्याच्यामुळं आपल्या हातात 1-2 वर्ष उरलेली आहेत. तोवर जर आपण मोठं झालो तर ठीक. नाही तर मग आपल्याला गुलामीशिवाय दुसरा पर्याय नाही. गुलामीच आहे ना दादा ही. आपण पिकवायचं आणि त्यांनी रेट ठरवायचं आणि विकायचं. त्यांच्या बोलण्याप्रमाणे चालायचं. बरोबर. म्हणजे शेतकरी असेल किंवा कुठलाही व्यावसायिक असेल त्याने स्वतः स्वयंपूर्ण झालं पाहिजे. कोणावर आपली मेहनत डिपेंड ठेवून काम करू नये हा दादांचा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आजच्या या आमच्या परिवाराला आहे. दादा आता बाजाराचाच विषय निघाला. मार्केटमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयाला पण अंडी मिळतात. पण तुमचं अंडं हे 20 रुपयाला विकलं जातं. म्हणजे याला काय म्हणायचं नेचर बेस्डवरचा विश्वास म्हणायचं म्हणजे तुम्ही अंडीच विकतात ना? सांगतो दादा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात पहिली. आता 5 रुपये 20 रुपये फरक सांगितला दादांनी. पण त्याच्यातला जो मात्र 15 रुपयाचा जो गॅप आहे ना तो पण मी तुम्हाला मिटून देतो 2 मिनिटात. आता आपली जी कोंबडी आहे ती दादा बघा सगळ्यात पहिली गोष्ट पैसे वेळेचे आहेत वेळेचे. एवढं तर मान्य करता. पैसे वेळेला आहेत. 6 महिन्यांचा सांभाळ आहे. माझी कोंबडी अंड्या विती 6 महिन्यांनी. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की मी माझ्या कोंबड्यांना मुक्त संचारमध्ये पाळतो ना. उकिरड्यावरती, शेणाच्या ढिगाऱ्यावरती, शेवग्याच्या बागेवरती माझी कोंबडी ऊन वारा पाऊस तिन्ही ऋतूंचा सामना करून अंड देते. त्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. दुसरी गोष्ट त्या कोंबड्यांना कोणतं केमिकल नाही आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की ती नैसर्गिक अंडी तयार होतात. ते तुमच्या कोंबड्यांसारखे आमच्या कोंबड्या काही एका फुटामध्येच मरत नाही. आमच्या कोंबडीला एकरभर वावर आहे फिरायला. हा आमचा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट सर ते 20 रुपयाला अंडं कसं झालं तुम्हाला ते एक सांगतो की मी शेतकऱ्यांकडूनच 15 रुपयाला अंडं विकत घेतो सर. शेतकऱ्यांकडून. क्या बात आहे. आणि अजून एक तुम्ही बघितलं असाल सर लय बोलबच्चन गोष्टी होत्यात. पण शेतकऱ्यांसाठी एक जर सोय करून दिली ना सरकारने करा ना तर कुणीही करा शेतकरी त्याला देवच मानणार. एक ठराविक रक्कम आपल्याला जर ठरवून दिली की बाबा एवढ्या रुपयाला एवढं इथं विकत घेतलं जातं तर आपण त्याप्रमाणे अभ्यास करून आपापलं काम करतो ना. पण आपलं गणित कसं झालंय सर तुम्ही पिकवा आणि विकाय आलं की तेव्हा बघू आपण कसं ठरवायचं कसं नाही. म्हणजे पार वाटोळच आहे. रेट फिक्स नाही. त्याच्यामुळे सर 15 रुपयाला शेतकऱ्यांकडून अंडं घेतो. त्यांना 10 रुपयात ते 7 रुपयात अंडं तयार कसं करायचं ते शिकवतो. 15 रुपयांनी विकत घेतल्यानंतर त्याला आणायचा कॉस्ट, परत त्याला पॅकिंगचा कॉस्ट, परत जो मॉलमध्ये विकतो तो काय माझा नातेवाईक नाही. त्याच्यामुळे त्याला कमिशन त्याला काय घेणं देणं नाही मॉलवाल्यांना. त्यांचं एकच म्हणणे कमिशन हमको कितना मिलेगा. मग तू ते विषवाला अंडा असू दे आता ऑर्गॅनिक अंडा असू दे त्याच्यासाठी काही घेणं देणं नाही.
आणि त्याच्यामुळे सर माझं पण आता पुढं लग्न करायचं आहे, माझं पण सगळं आहे, त्याच्यामुळे मला 1-2 रुपये आणि पुढं मग असं 20 रुपयापर्यंत अंड जातं सर. क्या बात आहे. म्हणजे कर्तव्य आहे म्हणायचं. आता आपलं हे सगळं बोलणं झालं आणि या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. पण मला दादा तुम्ही आतापर्यंत म्हणजे मला व्यक्तिगत मी सांगतो, तुमचा हा सगळा व्यवसाय, तुम्ही आतापर्यंत जे काही या व्यवसायात कमवलं, या सगळ्यापेक्षा जास्त कौतुक मला जर कशाचं असेल ना, तुम्ही 3,500पेक्षा जास्त उद्योजक स्वतःच्या पायावर या महाराष्ट्रात उभे केलेत. त्याची नेमकी कथा काय हो? म्हणजे कसे ते उभे केले? तुमचं काहीतरी आमदार तयार करायचं स्वप्न आहे, म्हणजे राजकारणातले नाही, पण या व्यवसायातलं नेमकं ते काय आहे? म्हणजे आम्हाला नाही सर, ते समजावून सांगा. आमदाराचं मी गणित असं सांगितलं होतं की आज 1,00,000 रुपये 5,00,000 रुपये जर माझा शेतकरी जर कमवायला लागला तर तो आम्हाला ते गाणं आहे ना सर, आमदार झाल्यासारखं वाटणार ना त्याला, का नाही वाटणार? महिन्याला 1-2 5,00,000 रुपये जर भेटायला लागले तर का नाही वाटणार त्याला? आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, आपण बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा पैसे कमवायला शिकवले पाहिजे. आता आमच्या टीममध्ये आमच्या साताऱ्याच्या साईडचाच आमचा प्रतीक म्हणून एक मुलगा आहे. तो 22 वयाचा आहे, महिन्याला 2,00,000 रुपये कमवतोय. का नाही आमदार झाल्यासारखं वाटणार? आणि त्याला गरज आहे का कुणाची? पैसे आहेत बस झालं ना, काही कुणाचा संबंध नाही. वेळेवर लग्न, वेळेवर सगळं सगळं होणार व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, की शेतकऱ्यांना सगळ्यात पहिलं मी एकच काम करतो सर, की ट्रेनिंग देणं. आणि त्याच्यानंतर सर मी महाराष्ट्रामध्ये आफ्टर सर्व्हिस टीम ठेवलेली आहे. त्याच्यावरती 36 पोरं माझी काम करतात. पक्षी घेऊन गेलं, आता प्रत्येकाचं वातावरण वेगळं आहे सर. साताऱ्याचं वेगळं आहे, सांगलीचं वेगळं आहे, कोल्हापूरचं वेगळं आहे, चंद्रपूरचं वेगळं आहे, इकडं गोव्याचं वेगळं आहे. वातावरण वेगळं आहे, तर पक्ष्यांना ते सूट झालं पाहिजे. आणि सूट करण्यासाठी काही थोडेसे मग औषधामध्ये चेंजेस करावे लागतात. आता तो अनुभव आम्हाला झालेला आहे. तर आमच्या संग कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे सर ते आयतं भेटतं. मग ते शिकत शिकत बसण्यापेक्षा आणि त्रास करून घेण्यापेक्षा आमच्या माणसाने चाललं की पुढं माणूस घडतो, त्याला पैसे भेटतात, मला पैसे भेटतात आणि खाणाऱ्याला हे समाधान भेटतं की बाबा आम्हाला नैसर्गिक भेटतंय. मला आजपर्यंत कोणी विचारलं ना 20 रुपयाला अंडं का विकता आणि कोंबडा 500 आणि 1,000 रुपयाला का विकता? कारण त्याला खुली किताब आहे ना आपली. यूट्यूबला इंस्टाग्रामला जाऊन बघायचं कोंबड्या कशा तयार करतोय, ते काय सांगायची गरजच नाही. बरोबर, बरोबर. म्हणजे क्वालिटीचा पैसा आहे आणि थोडक्यात काय, की तुम्ही ग्राहकांना विश्वासात घेतलं, की तुम्हाला हवा तसा पैसा किंवा हवा तसा रिस्पॉन्स हा मिळू शकतो. हे याच्या मागचं गणित आपण समजून घेतलं. दादा, मला माहिती आहे, की कदाचित तुम्ही स्वतः ज्यावेळेस सुरू केलं, त्यावेळेस तुम्ही कुठल्या सरकारी योजना किंवा यांचा लाभ घेतला नाही. पण जुलै 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा आहे, की त्यांनी कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय याला शेतीचा दर्जा दिला आहे. म्हणजे आता सौरभदादा तापकीर हे फक्त उद्योजक नाही, एक शेतकरी उद्योजक झालेत सरकारी भाषेमध्ये. हा शेतीचा दर्जा दिल्यामुळे आमचे जे काही नवीन पोरं आहेत, ज्यांना पोल्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा ज्यांना ह्या व्यवसायाशी निगडीत काही करायचं आहे, तर यांना काही फायदा होईल किंवा दिलासा मिळेल असं वाटतं किंवा त्याच्याने काही बदल होईल? दादा, आता तुमचं वय किती आहे? माझं वय 25 आहे. मी आजपर्यंत बघितलं नाही की एखादी योजना आली, त्याचा लाभ झाला आणि त्यातून कोण घडलं म्हणून. बरोबर, बरोबर. मी माझं वैयक्तिक, कारण संविधानाने प्रत्येकाला हक्क दिला ना बोलायचा. मी माझा विचार सांगतोय. अजून तू कुणाला काय अनुभव असेल मला माहीत नाही, पण योजना ही खालपर्यंत पोचली पाहिजे आणि ती हाय तशीच वरतून खालीपर्यंत आली पाहिजे, तात्काळ भेटली पाहिजे. त्याची प्रोसेस आणि बिसेस ती एवढी मोठी आहे की त्याला वैतागतात ना अशाचे लोक. म्हणजे 20ला प्रोसेस चालू केली आणि 40 वयात ते योजना भेटली, काय करायचं त्याचं? खरं आहे. आपल्या या सगळ्या व्यवस्थेचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे, की योजना येतात, जसं पूर्वी म्हटलं जायचं, की वरून जर ₹1 येत असेल, तर खालच्या माणसापर्यंत 1 पैसा सुद्धा पोहोचायला मुश्किल अहो होतं. दादा, आता इथं एवढे शेतकरी बसलेत, मी जर असं उभं राहून राहून विचारलं ना, सांग तुला किती योजना माहिती आहे, सांग तुला किती योजना माहिती, माहितीच नाहीये. तर त्याचा लाभ घेणं तर लय लांबची गोष्ट आहे. तर ते एक थोडंसं योजना सांगणारे संस्था झाल्या पाहिजेत बरोबर, आणि त्याचा बरोबर. लाभ करून देणारे संस्था झाल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यातच काय, की दादांनी आपल्याला या बोलण्यातूनच बऱ्याच नवीन आयडियाज दिलेल्या आहेत. म्हणजे इथे बरेच लोक आहेत, की ज्यांना उद्योजक, काहींना सामाजिक काम, अशा अनेक अंगाने दादा, काम मोठ्या करायचं आहे. मोठ्या लोकांना मोठं मोठं कर्ज भेटतंय. आता आपण ऐकतो ना, 3.5 लाख कोटीचं कर्ज दिलं अंबानीला. 3.5 लाख कोटी. आपल्याला 1 कोटी जाऊ द्या, 10 लाख रुपयाचं तरी कर्ज भेटतं का? नाही. भेटतं का? जागेची व्हॅल्यू 10 एकर दे आणि तेव्हा 10 लाख रुपये घे. आपली 10 एकर. म्हणजे आता त्या गोष्टी मागं खूप गणित आहेत. तर आम्ही म्हणजे मी माझ्या शेतकऱ्या ट्रेनिंगला जेव्हा शेतकरी येतात त्यांना मी बँकेत अकाउंट ओपन कसं करायचं इथून सुरुवात आहे दादा आपली. सगळ्यांचं सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आपल्याला माहीत पण नाही. आपला उद्यम आधार नाही, आपलं शॉप ॲट लायसन नाही, आपल्याकडे वकील नाही,
आपल्याला पुढचं विजन नाही, आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करता येत नाही, आपल्याला जमीन येणे कशी कशी करायची, कमर्शियल येणे कशी करायची, का आपली ॲग्रिकल्चरल लँड आहे काय, त्याच्या मागचं लय मोठं गणित आहे सर. ते काय आपला 5-10 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये होणार नाही. पण माझं प्रत्येकाला एक आव्हान आहे की आपण मुळापासून पूर्ण अभ्यास करून आपण उद्योजक होऊ शकतो. नुसतं आपल्याला एखाद्याचं नॉलेज आहे त्याच्या मागे नुसतं धारा काढायला येतात मग झालं का उद्योजक? पूर्ण अभ्यास पाहिजे आपल्याला. बरोबर. व्यवसायात जायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी आणि सगळा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे मला दादांच्याच मुलाखतीत मी ऐकलं होतं, की अगदी मामाच्या गावाकडे जाण्याचा उल्लेख पण तिथे झाला. तर अगदी काही आजी वगैरे ज्या पाळत होत्या कोंबड्या, त्यांच्याशी भेटून, बोलून या माणसाने हा सगळा व्यवसाय म्हणजे काय, की आपण जे पारंपरिकदृष्ट्या छंद म्हणून करत होतो, त्या माणसाने त्याला व्यवसाय म्हणून रूप देण्याचं काम केलं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या या सगळ्या व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या संदर्भाने सगळ्यात मोठं योगदान सौरभदा तुमचं काही असेल तर ते हे आहे, की लोकांना आपण आपले पारंपरिक व्यवसाय हे आपल्या जगण्याचं साधन करण्याचं शिकवलेलं आहे. दादा, आता तुम्ही मला सांगितलं आपण म्हणजे 3648चा आकडा मी तेव्हा ऐकला होता, की जवळपास आपण एवढे उद्योजक आपल्या नेचर बेस्ड आणि या सगळ्या माध्यमातून तयार केलेले आहेत. एखादी अशी काही इन्स्पायरिंग स्टोरी आहे का या लोकांसाठी, की बाबा तुम्ही त्या व्यक्तीचं मेन्शन करू शकता, की त्याने अशा पद्धतीने मी एक व्यक्ती दिला आणि त्याने त्या सगळ्यातून एक चांगलं फार्म तयार केलं असं काही? आता तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे कधीच सोशल मीडियावरती आज सांगितलं नाही. मला जसं कारण त्याच्यामध्ये काय होतं सर, सांगितलं की त्याच्यामध्ये लफडी चालू होत्यात. त्याच्यामुळं मला प्रतिष्ठान आवडलं, लोकं आवडली, सरांसंग पण मी बोललो. आता तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा हे अनाऊन्समेंट करतोय. आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी अनाऊन्समेंट करतोय. मला जर तुमच्या संपर्कामध्ये जर कोण अनाथ मुले जर असतील तर मी दर महिन्याला 10 अनाथ पोरं सर दत्तक घेतो. क्या बात है, क्या बात है. मी आजपर्यंत हे कुठं सांगितलं नव्हतं. तर तुमच्या रेफरन्समध्ये जर असन तर आम्हाला सर तुमच्या ह्या भागातले मुलं घ्यायला आणि त्यांच्या संग काम करायला सर नक्कीच आवडेल. आणि तेव्हा मी सर तुम्हाला इन्स्पिरेशन स्टोऱ्या बनवून दाखवतो. मी सांगण्यात क्या अर्थ बात नाही, मी बनवून दाखवतो. कारण सर काय आहे, इच्छा बळशक्ती प्रत्येकाला आहे. माझं पण आता वय काय लय नाही, 25 वय. आणि आपल्याला सर आधार पाहिजे असतो. आपण प्रत्येकामध्ये आधार शोधतो. पण आधार शोधता पण आपल्याला किती त्रास होतो हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं कुणावर ठेवायचा भरोसा, कुणावर नाही ठेवायचा. परत सामाजिक नॉलेज, ॲग्रीमेंटचं नॉलेज, स्टॅम्प पेपर काय असतो, करंट अकाउंट काय असतं, बँक कशी असती, मॅनेजर कसा असतो, गृहमंत्री कोण आहे आपले. म्हणजे मी प्रत्येकाला अजून एक मी तुमच्या माध्यमानुसार हे करतो. माझ्यासाठी जे मला मानतात त्यांच्यासाठी सांगतो. बाकीचं फालतूपणाचं लेक्चर असेल तसं वाटत असेल तर ते पण जाऊ द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, घरी गेल्यानंतर प्रत्येकाला 5 मिनटं वेळ भेटतो. 100 बातम्या रोज बघायच्या. आपलं चाललंय काय त्याच्याने भरपूर नॉलेज वाढतं. मी देखील मला एवढा वेळ नसतो तरी पण मी 5 मिनटं का होईना रोज 100 बातम्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आणि आपल्या भारताच्या बातम्या बघायच्या. 100% बघणार का नाही? अरे बघणार का नाही? बाकीचा इंस्टाग्रामचा थोडासा वेळ कमी करायचा आणि बातम्या 5 मिनटं बघायच्या. त्याच्याने आपलं सामाजिक नॉलेज वाढतं आणि ते नॉलेज आपल्याला व्यवसायात 100% उपयोगाला येतं. सगळ्यांसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की अपडेट राहिलं पाहिजे. कारण हा सगळा माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. कुठं काय म्हणजे आपल्याला अगदी इथे बसून आता अमेरिकेत काय चाललं हे आपण बघू शकतो आणि त्याच्यावर चर्चाही होतात. तर ते अपडेट राहणं जास्त गरजेचं आहे. कोणताही व्यवसाय असो किंवा नोकरी असो, हे दादांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. दादा, एक परत वैयक्तिक प्रश्न आणि मला आता मुलाखतीच्या शेवटाकडेच मी येतोय. तो प्रश्न असा आहे, की आता गाड्या झाल्या, बंगल्या झाला, चांगलं व्यवसाय सगळं सेट आहे. आता भविष्याचं प्लॅनिंग काय आहे सौरभ दादांचं? आता माझं भविष्यातलं एकच प्लॅनिंग आहे. मी मगाशी बोलता राहिलं, बरं तुम्ही आठवण करून दिली. मी मगाशीच म्हणलं आयफोन ॲपलचा फोन माहिती ना, फोनमध्ये आयफोन म्हणजे सगळ्यात भारी. मी तुमच्या माध्यमातून सांगतो सर एक गोष्ट, आपण नशीबवान म्हणा किंवा काय म्हणा, कोंबड्यांच्या क्षेत्रामधलं म्हणजे कोंबडी, चिकन, बरोबर ना. आज दादा आपण महाराष्ट्रातल्या नाही जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, आपल्याला वांग्याची भाजी भेटणार नाही, पण चिकन थाळी आहे का नाही? मग एक साधा विचार करा, आज कोणवार आहे सर? शनिवार आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. मला तुमच्यापैकी कोण सांगू शकतं का की उद्या रविवार आहे? अख्ख्या भारत देशाचं बोलतो बरं का मी, भारत देश जगाचा लय मोठा आकडा आहे. पण भारत देशामध्ये रोज किती किलो चिकन कट होतं माहिती का? आहे का आकडा? पण एक अंदाज लावा, वांग्याची भाजी जिथं भेटत नाही तिथं चिकन थाळी भेटती.
भेटती का नाही? आणि एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आपल्या कोंबडीला तोड नाही. आणि एकदा जर आपलं प्युअर गावरान कोंबडी कोणी खाल्ली की ते बाकीचं काय खात नाही. तर एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आपण कोण आहे? आयफोन आहे आपली कोंबडी. आणि ही आपली कोंबडी आपण नशीबवान कशासाठी म्हणतोय मी, की ही प्युअर गावरान कोंबडी आपल्या महाराष्ट्रात सोडून कुठंच तिने जन्म घेतलेला नाहीये. विचार करा. म्हणजे अमेरिकेतल्या माणसाला पण दोनच पर्याय, एक तर बॉयलर खा, नाही तर आपल्या महाराष्ट्रातली प्युअर गावरान उकिड्यावरची कोंबडी खा. कोणती आवडणार त्याला? त्याच्यामुळं मी म्हणलं सर, आपल्याकडं विजन भरपूर मोठं आहे. आणि माझं जे स्वप्न तुम्ही मला विचारलं, माझं स्वप्न तेच आहे. आणि त्याच्यावरती माझं भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे सर. आता तसं बोलल्याने भरपूर जणांना त्रास पण होईल, पण ते एक विजन आहे माझं, ते केल्याशिवाय मी काय थांबत नसतो. माझं विजन एकच आहे सर, की बॉयलर पक्षाच्या रेटमध्ये आपल्या लोकांना निरोगी राहण्यासाठी प्युअर गावरान कोंबडीचं चिकन मला खायला घालायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. बस. खूप छान. थोडक्यात काय तर आयफोन 1,00,000-1.5 लाखाचा हप्त्यावर घेण्यापेक्षा दादाकडून 100,000 पिलं घेतली तर मला वाटतं आपण संपूर्ण परिवाराला आयफोन घेऊ शकू. एवढा नाही, मोठा नाही, सर, व्यवसाय हा उभा माझ्याकडून राहील. ते बघा सर, मार्केटिंगचा विषय झाला परत. माझ्याकडून नाही घेतली तरी त्याला चालन, पण माझं एक म्हणणं आहे, माझ्या भरपूर व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामला, यूट्यूबला. त्या माझ्याकडे सर, आता मी तुम्हाला आता सांगतो, माझ्याकडे पिल्लं भेटायला 6 महिन्याचं वेटिंग आहे सर. आता 6 महिन्याचा. तर तो मोठा काळ आहे. पण माझं एक त्यात पडण्यापेक्षा माझं एक म्हणणं असं आहे, की आपल्या घरगुती आजूबाजूला कोंबड्या आहेत, बरोबर, कशा पाळायच्या कशा नाही, मी इंस्टाग्रामला यूट्यूबला इकडं तिकडं जीव तोडून सांगितलेला पण आहे आणि सांगतो पण आहे. तर त्याचा थोडासा अभ्यास करा. आणि मी तुम्हाला जो मागाशी गुणाकार सांगितला तो गुणाकार करायला घ्या. आणि मी का म्हणतोय घ्या, कारण सर लवकरच मी त्याच्यावरती पण काम माझं चालू आहे, की नुसतं माझ्या संघ जोडलेल्या लोकांचाच माल विकत न घेता आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्युअर गावरान कोंबडीला सर मी भाव आणायचा प्रयत्न चालू आहे माझा. आणि त्याची विक्रीची सोय पण करायचं माझं लवकरच काम चालू आहे सर. क्या बात आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, त्यानंतर रॅपिड फायर एक गमतीचा आपला पार्ट राहील. त्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न. आता इथे बसलेल्या तरुण तरुणींना एक सल्ला, की जो उद्यापासून यांनी अंमलात आणला तरी काहीतरी आयुष्यात बदल होईल. नाही, मी सर मागाशी सांगितलं विचाराच्या आधीच, की 100 बातम्या बघायच्या, आपल्या आईबापाला सांभाळायचं, त्यांच्या संग गप्पा मारायच्या, व्यावसायिक, जेवला का झोपला का ते चालूच आहे तमाशा, तो नाही, व्यावसायिक गप्पा. म्हणजे मला विचारता ना तुम्ही उद्दिष्ट काय बाबा सांगा यांना, म्हणून सांगतो की व्यावसायिक गप्पा फक्त आपल्या आईबाबा संग मारायच्या. त्यांना आपला व्यवसाय पटला तर ते आपल्याला कधीही नाही म्हणणार आहे का? सगळ्यात जास्त त्यांनाच वाटतं की आपलं भलं व्हावं म्हणून. तर आपण मित्रासंग बोंबलत बसलं तर प्लॅन 100% फेल होणार आहे. त्याच्यामुळं पहिला आपल्या आईवडिलांसंग जास्त गप्पा मारा, त्यांना विश्वासात घ्या. दुसरी गोष्ट तीच आपलं सगळं आहे, 100 बातम्या बघायच्या आणि शिक्षणासोबत थोडा थोडा काहीतरी व्यवसाय करायच्या मागं लागा. मी जसा कोंबडीचा गुणाकार केला तसा अनेक गोष्टींचा गुणाकार आहे. शेळ्यांचा आहे, बकऱ्यांचा आहे, गायांचा आहे, घोड्यांचा आहे, डुकरांचा आहे, कशाचा नाही आहे. आणि प्रत्येक गोष्ट विकणारा तयार झाला की सगळी गोष्ट विकू शकतो. त्याच्यामुळं व्यवसायात थोडंसं पडा, व्यवसायच आपल्याला टिकवणार आहे. आता आमच्याकडं सर एवढं वाईट परिस्थिती आहे, पुण्यामध्ये मुंबईमध्ये मी ऐकतो माझ्या मित्रांच्या, कंपनीमध्ये कामाला येतात, उठतात सकाळी 9ला, झोपतात 9ला, जायला 2 तास यायला 2 तास, 24 तासामधले सर 20 तास प्रवासामध्ये नोकरीमध्ये जातात दुसऱ्यासाठी. आपलं काय? आणि तो हा गुणाकार सर ह्या वर्षी फेल होईल, पुढच्या वर्षी फेल होईल, पण तिसऱ्या वर्षी तरी तो चमकणार आहे. आणि एकदा गुणाकार सर चमकला तर आयुष्यभर कशाची कमी पडणार नाही. हे व्यवसायाची ताकद आहे. आणि पगार काय 10 पटीने 2 पटीने वाढतोय वर्षाला, बरोबर ना? आणि शेवटी ते दुसऱ्याच्या अंडरमध्ये आपलं आयुष्य अर्पण केलं आपण. त्याच्यामुळे थोडंसं व्यवसायामध्ये थोडंसं परा. आणि आपल्या नोकरीसोबत नोकरी करणाऱ्यांना पण सांगतो, कोण काय हटकून आहे, कुणाला काय मस्ती नाही आली नोकरी करायला, पण ती मजबुरी आहे, परिस्थिती आहे, म्हणून ते पण चालू आहे. पण त्यासोबतच थोडंसं वेळ काढून व्यवसायाकडे वळा. शिक्षणासोबत पण व्यवसायाकडे सर वळालं पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे उद्योगाकडे, व्यवसायाकडे वळा, हा दादांचा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि त्याच्यासाठी नेमकं कशा मार्गाने गेलं पाहिजे हेही एकंदरीत संपूर्ण मुलाखत परत एकदा शिवमच्या माध्यमातून जर यूट्यूबवर अवेलेबल झाली, परत ऐकत राहा, म्हणजे तुम्हाला सातत्याने ते सूत्र मिळत राहतील. आता दादा रॅपिड फायर आहे, पटकन उत्तर द्यायचं. मी 2च ऑप्शन देईल.
कोंबडी आधी की अंडा आधी? नफा ऑप्शन नाही. कोंबडी सर, कोंबडी. पोल्ट्री की घर? पोल्ट्री. चिकन की मटन? चिकन. पैसा की समाधान? पैसा. अनपेक्षित पैशानंतर होतं. समाधान कोणाला नाही सर. समाधानने पैसे नाहीत, पण पैशाने समाधान 100% येऊ शकतं. क्या बात आहे. रस्सा की बिर्याणी? बिर्याणी. वा. तर अशा प्रकारे आज सौरभ दादांची ही मुलाखत आपल्यासोबत पार पडलेली आहे. खरं तर या माणसाच्या एकंदरीत सगळ्या इंटरव्ह्यूचा जर सार सांगायचा झाला तर मला असं वाटतं की कोणताही व्यवसाय करायचा असेल तर नफा कमवण्याच्या आधी ग्राहकांचा विश्वास कमवायला शिका. कारण आज कमवलेला विश्वास हा उद्या नफ्यामध्ये रूपांतरित होणार आहे. आणि या माणसाने विश्वासाच्या बळावर हे सगळं उभं केलेलं आहे. म्हणजे एक सामान्य घरातला मुलगा ज्याचे आईवडील अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य परिस्थितीत असतात, हा एक नवीन आयडिया घेतो आणि त्या माध्यमातून स्वतःचा एवढा मोठा व्यवसाय उभा करतो की त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला 3648 नवउद्योजक मिळतात. कदाचित हा आकडा आता वाढला सुद्धा असेल. पण मला शेवटी असं वाटतं की जर कोणी मला विचारलं की या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे, मला वाटतं ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे तोही मोठा नाही आहे. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त ज्ञान आहे तोही मोठा नाही आहे. मोठा तो असतो जो स्वतः मोठा होता होता इतरांना समाजासाठी सुद्धा काहीतरी मोठा करतो. करतो आणि समाजालाही मोठा करतो. असे सौरभ दादा, तुमच्या कार्याला, तुमच्या आजच्या या सगळ्या मार्गदर्शनाला आमच्या शिवम परिवाराच्या वतीने मानाचा सलाम करतो आणि यानंतर ही मुलाखत संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद विपुल दादा, धन्यवाद सौरभ दादा. आपण 4 प्रश्न घेतोय. 2 प्रश्न मुलांच्यातून येतील, 2 प्रश्न दिदींच्याकडून येतील. फक्त 4च प्रश्न घेतोय. तर थोडे प्रश्न वाढले तरी चालतील. 2 वाढू द्या. ओके, चालेल. 6 प्रश्न घेतोय. तिकडून 3, इकडून 3. फक्त प्रश्न पर्सनल असू नये, सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचा फायदा व्हावा. तिकडे एक माईक द्या. पिवळ्या शेडवाला. दिलाय दादा? नाही, या पिवळ्या शेडवाल्यांकडे द्या. हा, एक माईक पाठीमागं आहे, तोच पुढे येईल. हॅलो, नमस्कार दादा. मी सोहम सूर्यकांत घाडगे. मी सातारा बोरगाव इथून आलेलो आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या वडिलांच्या वडापावच्या गाड्यावर काम करत होता, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही करतात, त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं की माझ्या वडिलांचे म्हणजे तुमच्या वडिलांचे अपमानास्पद शब्द जे लोक टाकत होती आणि तुम्ही ते ऐकत सुद्धा होता आणि पचवत सुद्धा होता. नो प्रतिक्रिया. प्रतिक्रिया पण नव्हतं करत मी काहीच. तेच मला विचारायचं होतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की दादा, तुम्ही जे कुक्कुटपालन आहे तुमचं, ती तुम्ही किती कोंबड्यांपासून किंवा कोंबडींपासून सुरुवात केली आणि तुमचा डेलीचा शेड्यूल काय आहे त्या बाबतीत? दादा, मी सकाळी उठल्यापासून झोपतपर्यंत कसलाही शेड्यूल नाही, काय नाही. वय आता आपलं पळायचं आहे. देवाने एवढं सगळं भल्या भल्या लोकांना भेटत नाही एवढं मला दिलेलं आहे. त्याच्यामुळं झोपतो कधी, उठतो कधी, माझं माहीत नाही. वर्षाला तुला मी एकच सांगतो, मी 1,00,000 किलोमीटर फिरणारा पोरगा आहे वर्षाला. आणि तेव्हा एवढं सगळं मोठा समुद्र झालेला तुला दिसतो. आणि त्याच्या मागचं मी तुला मागाशी म्हणलं, प्रतिक्रिया न देता आपल्या कामातून उत्तर दिलेलं कधी पण फायदेशीर राहतं. बाकीचं काही नाही. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. प्राथमिक शिक्षक आहे. खरं तर शिवमचं खास आभार मानेन या सेशनसाठी युवराज दादा. कारण इयत्ता 3रीला तर आत्ता सध्या परिसर अभ्यासाशी निगडीत पशुसंगोपन नावाचा विषय आहे. 3रीला आपण खूप मोठ्या मोठ्या बाता करतो. 3रीला विषय पशुसंगोपन आणि त्याच्यामध्ये कोंबड्यांचे प्रकार दिलेत सर. दुर्दैवानं महाराष्ट्र शासनाच्या मराठीच्या पुस्तकात गाव कोंबडीचा विषय तिथं नाही आहे. लेगहॉर्न आणि लेअर एवढाच विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं अस्सल मातीतलं गाव कोंबडीचं खाद्य खाणारी, ती हुंदडणारी कोंबडी आणि तिला उजळाई आणणारं हे गोरं गोमटं रुपडं शिवमनं आपल्या पुढे उभं केलं. खरं तर सर, पुस्तकात छापलेलं जगण्यात ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी खरं तर पुस्तक असतं ते. एक सिद्धांत आहे इंग्रजीतला, इफ यू टीच युअर स्टुडंट टू फिश ही ईट 1 a day, बट यू टीच हाऊ टू फिश ही ईट एव्हरी डे. आणि त्या एव्हरी डेचं उदाहरण त्या दादाकडे आहे. मला दादा एवढं असं म्हणायचं आहे
की मग पुस्तकात छापलेलं सगळं जगण्यात उतरताना तुम्ही हा मुलगा कुठल्या विद्यापीठाचा पदवीधर नाही आहे, पण जगण्यातनं जे अस्सल तत्वज्ञान मांडले ना ते 10 पुस्तकांना भारी आहे. आमच्यासारख्या बडबड करणाऱ्यांना तर खूप भारी आहे, ते लक्षात घ्या. आणि म्हणून दादा माझा प्रश्न फक्त असा आहे की तुम्ही या व्यवसायात पडलात आणि कोंबडीवरती किती श्रद्धा असावी, म्हणजे आम्हाला सुद्धा खूप वाटतं असं की आयला कोंबडी सगळ्यात भारी. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या आयडॉल काय असावं तर कोंबडी आयडॉल असू शकतो, हे दादानं सांगितलं. दादा तुम्ही मार्केटची जी चेन होती, खरं तर तुमच्याकडं प्रस्थापित अशी मोठे मोठे लेअर विकणारी माणसं आणि त्याच वेळी तुम्ही गावरान प्रॉडक्ट एक पुढं आणलेलं, ही जी लढाई होती तुमची, तर सुरुवातीच्या संघर्षाची काही जर तुम्हाला सांगता दादा आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमधली माणसं आहे आपण. मी 96 कोळी मराठा आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टाप नाही धंद्याच्या आडवं कोणी यायचं ते तुम्ही तुमचं तिकडं दुसरा कोणता व्यवहार असेल तो तिकडे तिकडे करायचा. मी 10 वेळा सांगितलेलं आहे दादा, भरपूर त्रास देतात मला पण, कारण तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये दिग्गज लोक कधीपासून आहेत ना, वेगवेगळे भरपूर आहेत. पण मी आमच्या सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे, आपण महाराष्ट्रातल्या मातीमध्ये आपली कोंबडी घेऊन आणि आपल्या मागं अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी उभा आहे, त्याच्यामुळे कोणी काही वाकडं करू शकत नाही आणि सत्याला कोणीही रोखू शकत नाही. ते थोडे दिवस लपून राहीन पण थांबणार नाही, ते बाहेर येतच. धन्यवाद. नमस्कार दादा. तुम्हाला कुक्कुटपालनच का करावं असंच वाटलं? कारण तुमचा वडापावचा बिझनेस होता, तर मग अपमान झाला म्हणून ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करावं, म्हणजे हॉटेल वगैरे घालावं असं वाटलं नाही का? नाही ताई, काय झालं होतं, मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजीकडे राहायला गेलो होतो. माझ्या मुलाखतीमध्ये पण मी सांगितलेलं आहे. आणि त्या आजीकडे गेल्यानंतर तिथं माझ्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट, 20-25 कोंबड्यांच्या 200 कोंबड्या 150 कोंबड्या त्या सुट्ट्यांमध्ये कशा झाल्या मला कळालं नाही. आणि मी अजूनही सांगतो, मी मगाशी आत्ता गुन्हागार सांगितला की 10 कोंबड्या असतील, 10 एकीने 10 जरी पिल्लं काढली तरी 100 वाकडं जाणार आहे. 10 पटीने वाढणारा व्यवसाय माझ्या नजरेत तर अजून ताई दिसला नाही. तुला जर सापडला मला आणून दाखवायचा, आपण तो 100% करणार. अजून कोणाचा प्रश्न आहे का? दादा माईक द्या ना. हां, ओके. 1 मिनिट दादा, 1 मिनिट दादा, 1 मिनिट. त्या मावशी विचारतायत प्रश्न. 1 मिनिट जरा, मावशी विचारा. नाही, माईक जरा चालू करून द्या. नमस्ते दादा, माझा प्रश्न आहे, तुमच्याकडे एवढ्या कोंबड्या आहेत, तर ती कोंबडी आजारी आहे की कोंबडी कशी तुम्ही ओळखता, ह्याविषयी आमच्या महिलांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी समजावून सांगावं. दादा, बरोबर, सांगतो ऐका. मावशीने विचारलेला जो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की दादांच्याकडे 1 कोटीपेक्षा जास्त पक्षी आहेत आणि त्या पक्ष्यांच्यातून दादा आजारी कोंबडीला ओळखतात. एका मुलाखतीतला तो मी फेमस किस्सा साध्या आहे. गोष्टी सांगतो, दादा. लक्षात ठेवा. साध्या गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा. जेव्हा आपण सकाळी कोंबड्या सोडतो, बरोबर, सगळ्यात उशिरा जी कोंबडी बाहेर येते तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का नाही? आहे का नाही मला सांगा. दुसरी गोष्ट, रात्रीचे सगळे पक्षी जाऊन बसणार कुठं? जी खुडूक कोंबडी आहे ती डब्यात जाऊन बसती, जी अंड्यावरती चालू कोंबडी आहे ती जाऊन वरती बांबूवरती बसती. मग खाली जमिनीवर बसलेली कोंबडी खाली का बसली बाबा एकटीच? काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोंबड्या किंवा कोंबडा असो किंवा कोंबडी असो, शेपटीवर घेऊन पळतात ना. शेपट्या कुठं असतात कोंबड्याच्या वरती. ज्या कोंबड्याची किंवा कोंबडी शेपटी खाली पडली असेल ती पक्षी आजारी आहे. कोंबडीचे परत डोळे वलसर होतात सर, त्याला पण एक आपण आजारी म्हणून शोधू शकतो. विष्ठा जी असते, विष्ठा, ती कोंबडीची हिरवी आणि अशी ब्राऊन कलरची असते आणि घट्ट असते. ती पातळानंतर तिचा कलर बदलला म्हणजे आपली तर काहीतरी प्रॉब्लेम आलेला चालू झालेला आहे. ते अशा बारीक बारीक गोष्टी सर, अशा मी 50 गोष्टी शोधून ठेवलेल्या आहेत सर. त्या तुम्हाला 7-8 जेवढ्या आठवल तेवढ्या पटापटा सांगितल्या. हॅलो, नमस्कार दादा. मी वाघिरीचा म्हणजे कराड तालुक्यातला रहिवासी आहे. माझा असा प्रश्न होता की माझी स्वतःची वैयक्तिक घरची शेती आहे, पाणी आहे. तर माझ्यासारखे असे बरेच शेतकरी असतील जे तुमच्याशी कनेक्ट व्हायचे, त्यांची इच्छा आहे, वैयक्तिक माझी देखील आहे. तर त्याची प्रोसेस काय किंवा कसं होता येईल कनेक्ट? दादा, माझ्याकडं जॉईन होण्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस अशी आहे की माझं रविवारचं ट्रेनिंग चालतं. त्याला मी 1,500 रुपये 2,000 रुपये फी घेतो. आत्ता 2,000 रुपये एका पर व्यक्तीची. आणि जेव्हा तुम्ही माझ्या संग जॉईन होता तेव्हा ते 2,000 रुपये मायनस पण होतात.
कारण मी न फी घेता सर पहिलं ट्रेनिंग देत होतो. त्याच्यामध्ये काय व्हायचं आपलं कुणी यायचं गायच्या माता माता विचारायचं, एक नंबर धंदा आहे. मी म्हणला याला आपण तर काय एवढं खालच्या जातीचं नाही आहे बाबा. मग मी तेव्हापासून पैसे घ्यायला चालू केलं. आता परत इथं काय विषय होईल, मार्केटिंग परत ट्रेनिंगचा बाबा काढला मुद्दा. कारण लय ठिकाणी चर्चा चालू असते की बाबा ट्रेनिंगनेच सगळं चालू आहे वाटतं वगैरे वगैरे वगैरे. काय बोलणारे भरपूर काय बोलत असतात. पण मित्र माझी सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे तुला त्या व्यवसायाची माहिती पाहिजे. तुला माहिती भेटल्यानंतर मग तुझं डोकं चालू होतं की बाबा माझ्याकडे अशी जमीन आहे का, माझ्याकडे एवढं भांडवल आहे का, तर त्याच्यामध्ये पुढं उतरायचं. कारण मी लय ठिकाणी बघितलेलं आहे, व्यवसायाला लागतात 10 लाख रुपये आणि हे एवढं 5 लाख रुपये घेऊनच चालू करते. मी सगळं हे 5 लाख रुपये गेले आणि धंदा बी राहिला आणि सगळंच राहिलं. त्याच्यामुळं पूर्ण व्यवसायाची माहिती घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये उतरणं नाही. आणि माझ्याकडे ट्रेनिंग झालं की मग तुझ्या शेडवरती तुमच्या जागेवरती माझी जाऊन माणसं व्हिजिट करतात की बाबा त्याला वातावरण ते सूट आहे का, तिथं शेड कुठं बांधायचं, कसं बांधायचं. आणि माझ्या टर्म्स कंडिशनमध्ये जर तू बसला तर मग आपण पुढं व्यवहार चालू होतो. सर नमस्ते. मी उमेश कापसे. आमचा ऑलरेडी शेतीशी संलग्न व्यवसाय आहे. मला तुम्हाला विचारायचं होतं की ही जी तुमची उद्योजकता आहे ते लहानपणापासूनच तुम्हाला उद्योजकच व्हायचं होतं, असं काही स्वप्न होतं का ते आपोआप प्रयत्नाने साध्य सर झालं? माझे वडिलांचा जर थोडंसं इतिहास सांगायचा म्हणलं वडिलांचा, तर वडील म्हणजे वडिलांचं जसं शिक्षण कंप्लीट झालं, घरावर त्यांच्या अंगावरती जिम्मेदारी आली तेव्हापासून पप्पा वडापावचा व्यवसाय होता, हॉटेल व्यवसाय होता. त्याच्यामुळे व्यवसायच होता, छोटा मोठा होता पण व्यवसाय होता. आणि व्यवसायाचं सर एक गणित असं आहे की पैसे कमवायचा एकदा नाद चालू झाला की तो नाद लागतो आणि त्या नादाने एवढं होऊ शकतं. फक्त चुकीचा नाद लागायला नको. सर माझं नाव प्रशांत बोलते आहे. मी एक नोकरदार आहे. आणि सर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही एवढं जे काही व्याप आता उभं केलेलं आहे हे करत असताना तुमचं मोटिवेशन काय आहे याच्या मागं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर हे शक्य करायचं असेल तर आपल्याला आपलं तब्येत सांभाळूनच आपल्याला हे सगळं शक्य होणार आहे. तर हे तुम्ही आपलं तब्येत ते सांभाळण्यासाठी काय आपलं शेड्यूल आहे की जे की आपल्याला हे सगळं शक्य करता येतं? दादा मी आता सध्या तब्येतीकडे काहीच बघत नाही. कारण मी माझ्या पोरांना पण सांगितलं, आमच्या पण पोरांच्या काही काहींच्या डेअऱ्या वाढलेल्या आहेत, काही काहींच्या पातळ आहे. मी त्याला दिलेलं आहे नाव कपाट. त्याला कपाट नाव दिलेलं आहे. आणि तुमच्यासाठी पण आता तुमचं कपाट बघा आता बारीक आहे, मा थोडंसं मोठं आहे बरोबर. तर तुम्हाला मी सांगतो आता, आपलं कपाट तुमचं वाढवायचं असेल तर 2 महिने लय झाले, मला कमी करायचं असेल तर 2 महिने लय झाले. पण आपलं घरातलं जर कपाट एकदा रिकामं राहिलं की ते कधीच आयुष्यात पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जवळ वय आहे तर वर आपलं कपाट घरचं भरून घ्यायचं. माझ्या डोक्यात आता सध्या चालू आहे, बाकी काय नाही. नमस्ते दादा. माझा प्रश्न एकच आहे. बऱ्याच आता थोड्या वेळापूर्वी एक सेशन झालं ओमकार हरी सरांचं. तर त्यांनी एका समाजाचा उल्लेख केला. जैन समाज आपल्या समाजाला सपोर्ट करतो उद्योजकतेसाठी. आपला मराठी समाज आता सरांनी सांगितलं धंद्यात पडलाय म्हणतात, उतरलाय म्हणत नाही. ही मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी अजून पण बऱ्याच घरामध्ये तुम्ही जसं म्हणला की आईवडिलांशी बोलणं किंवा सिबलिंगशी बोलणं व्यवस्थित व्हायला हवं, ते बऱ्याच प्रमाणात होत नाही. पण ते बाहेर खूप छान पद्धतीनं बोलतात. तर ह्यामध्ये कम्युनिकेशन स्किलचा काही वाटा आहे का? आता कम्युनिकेशन स्किल 100% ह्याच्यामध्ये चालतंय. आणि व्यवसाय म्हणलं की सगळ्यात पहिलं बोलणं जमलं पाहिजे. आपण एखादी आता माझंच उदाहरण घ्या ना, मी मस्त चांगलं काम करतोय पण मला जर समाजाला किंवा तुला किंवा इथं बसलेल्या लोकांना जर मला समजावताच नाही आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही डोकं घालणार आहे का? नाही घालणार. आणि मला काय ह्या समाज तसा तो समाज तसा नाही. आता आपल्या समाजामधील मी आहे ना, आता येतोय ना थोडा पुढं, बाकीचं जाऊ द्या. हॅलो, माझा असा प्रश्न, माईक जवळ धरा. उन्हाळा आला की गावरान कोंबडी कम्प्लीटली मरतात. मग त्याच्यासाठी आपल्याला उन्हाळा यायच्या आधी आपल्या अंगणाच्या भोवती भरपूर झाडं लावणे, त्यांना सावली करणे, त्यांना पाणी सावलीच्या ठिकाणी ठेवणे, पाण्यामध्ये ताक टाकणे आणि कोंबडीला थंड वातावरण आपल्या घरापाशी करणे. आणि बाकीची गोष्ट माझ्या ट्रेनिंगमध्ये पुण्याला या.